हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? हे भोंगे तर आपण बंद करू, पण सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजे. सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये. अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कॉग्निझन्स घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी. अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एक आंदोलन केलं होतं आणि राज्यामधले भोंगे बंद करा असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी दिला होता. जर तुम्ही भोंगे बंद केले नाही तर त्याच्या समोर आम्ही हनुमान चालीसा लावू अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आणि ही घोषणा राज्यासह संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळाली. मग राज्यामधले आणि देशामधले भोंगे बंद करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा झाली. मग सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आदेश दिले की सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंतच भोंगे लावू शकतात. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे लावता येणार नाहीत आणि जो संध्याकाळचा 10 वाजेपर्यंतचा टाईम आहे त्या टायमामध्ये फक्त 45 डेसिबल एवढाच आवाज लावता येईल. जर त्या दुपारी 50 डेसिबल पर्यंतच आवाज ठेवता येईल. जर त्याचं उल्लंघन जर कोणी केलं तर मात्र त्याच्यावर कारवाई होईल. हे सर्व प्रार्थना स्थळांना लागू असणारा आदेश होता. मग हाच आदेश किंवा हाच मुद्दा सध्या विधानसभा सभागृहामध्ये गाजला आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि उत्तर देताना ते म्हणले की ते भोंगे तर आपण बंद करू, पण मात्र सकाळी 9 वाजता वाजणाऱ्या भोंग्याचं काय करायचं? आता सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा नेमका काय आहे, कधी वाजतो, कशामुळे वाजतो हेच आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय, सभागृहामध्ये गेलाय आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तरसुद्धा दिले. त्यांनी सांगितलं की हे भोंगे तर आपण बंद करू, पण मात्र सकाळी 9च्या भोंग्याचं काय करायचं? आता सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा आता कोण आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण मात्र जे काही आमदार आहेत ते सकाळच्या 9चा भोंगा किंवा जे नितेश राणे आहेत ते सकाळचा 9चा भोंगा म्हणून संजय राऊत यांचा उल्लेख करत असतात. कारण की सकाळी 9 वाजता संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स असते आणि ठरल्याप्रमाणे ते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्यामध्ये देश विदेशातल्या राज्यभरातल्या घटनेवर उत्तर देत असतात, स्पष्टपणे बोलत असतात. आता ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, संजय राऊत त्यांची भूमिका मांडतात, ही चांगली गोष्ट आहे. पण मात्र त्यांच्या भूमिकेमधून नेमकं साध्य काय होतं आहे? आणि रोज सकाळी उठून काही ना काहीतरी सांगितल्यापेक्षा आणि लोकांनी तेच बघितल्यापेक्षा ते कुठंतरी बोर होऊ लागले असे सुद्धा बरेच जण म्हणू लागले आहेत. सुरुवातीला संजय राऊत यांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे किंवा जो हा सकाळचा भोंगा आहे ते नेमका कसा सुरू झाला या गोष्टीचा जर आपण विचार केला तर 2019च्या निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे घेणार होते आणि भाजपसोबत युती तुटणार होती, त्या संपूर्ण मध्यंतरीच्या काळामध्ये संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना भेटत होते. मग नाना पटोले असतील, शरद पवार असतील, त्यांच्यासोबतचे जे वरिष्ठ नेते असतील यांच्यासोबत संजय राऊत हे भेटत होते आणि भेटून त्या ठिकाणी चर्चा करत होते की आम्ही जर महाविकास आघाडीमध्ये म्हणजे तुमच्यासोबत आलो तर आम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्ष मिळेल का, अशी तडजोड संजय राऊत करत होते. आणि अर्थातच उद्धव ठाकरे त्यांना त्या ठिकाणी
पाठवत होते. मग या सगळ्या गोष्टींची ब्रेकिंग न्यूज मिळावी, नेमकी आज काय चर्चा झाली, खरंच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार का, भाजपसोबत युती तोडणार का, या गोष्टींची ब्रेकिंग न्यूज संजय राऊत देत होते. मग संजय राऊत ब्रेकिंग न्यूज देत असल्यामुळं आणि लोकांना सुद्धा उत्सुकता राज्यभरामध्ये देशामध्ये वाटत होती की आता काय होणार 25 वर्षाची युती तुटणार, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार, म्हणून लोक सुरुवातीला संजय राऊत यांना ऐकू लागले, बघू लागले. पण मात्र ते सरकार स्थापन झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, सगळं निवडणुका पार पडल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, दोन्ही निवडणुकामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला. पण मात्र तरीसुद्धा संजय राऊत यांचं बोलणं काही थांबलेलं नाही. बरं, त्यांचं जे बोलणं आहे ते सामाजिक विषयावर किंवा लोकांच्या जनहितार्थ किंवा त्यांच्या फायद्याचं असतं का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून संजय राऊत यांना काही जण भोंगासुद्धा म्हणतात. बरं, भोंगा म्हणले तर म्हणले, त्या भोंग्याचा काही फायदासुद्धा होतो का? अर्थातच तो फायदा होताना सुद्धा दिसत नाही. पण मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला की हा भोंगा कोण बंद करणार, तर हा भोंगा फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेब हेच बंद करू शकतात. नाहीतर मग ते उद्धव ठाकरे यांच्या समोरच कधी मोठ्यानं वाजू लागतात. म्हणून साहेबसुद्धा ते निर्णय कधी घेतात हेच आपलं या ठिकाणी पाहावं लागेल. पण मात्र ज्या पद्धतीनं हा भोंगा कधी बंद होईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.